मानी लढाच दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा घुमू देत अभाळी थाप उडू देत जरा थरकाप कळू देत जगाला रंग तुझ्या मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोक शेतामध्ये पीक घेतो दिवसेंदिवस त्याचे पैसे होत नाहीत, रोगराई वाढत चालली आहे, जमीन नापीक होत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचा किस्सा खाली होत चाललेला आहे. माती सुधारल्याशिवाय शेती सुधारू शकत नाही आणि शेती सुधारून नाही शिकली तर कुटुंब सुधारू शकत नाही. तर पहिलं आपल्याला बोलायचं आहे मातीवरती, नंतर शेतीवरती, नंतर कुटुंबावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आपली समस्या आहे की आपली 1000 झाड आहेत. हां माईक जरा हां त्यात 2-3 वर्षाला काय नाही म्हणजे असं इजत नाही उत्पन्न निघत नाही. म्हणजे डाळिंबाचे 1000 झाड आहेत पण किती बहार निघले त्यात आतापर्यंत? बहार 2-3 बहार निघाले. पैसे झाले का? सेटिंग झाली का? हां बर हां हे केलं पण सेटिंग झाली का? नक्की. मला तुमची समस्या काय की डाळिंबाचं पैसे झालं नाही. शेती व्यवसाय करतो. हां मला उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही. तुमचं एकरी ॲव्हरेज किती आहे? एकरी 50 टन ॲव्हरेज. 50 टन ॲव्हरेज निघतो तुमचं एकरी. त्या 50 टनाला तुम्ही किती रासायनिक खतांच्या पिशव्या टाकता? रासायनिक खत साधारण एकरी 25,000 टाकतो. एकरी 25,000 रासायनिक खत टाकतात. बघा तुमचं नाव काय? माझं नाव भारत पवार रासपे, मुक्काम पोस्ट रांदी. ओके. किती अंतर आहे? इथून साधारण 20 किलोमीटर अंतर. 20 किलोमीटर अंतर आहे. साहेबांनी सांगितलं मी आता कार्यक्रमाला आलेला आहात. बरं मला सांगा त्याच्या अगोदर डॉक्टरांनी फोन केला. आम्ही शेती उत्पन्न करतो आणि मला उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही. त्याबद्दल आम्हाला माहिती सांगत आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं बा आमच्या अलिबागमध्ये आपल्याला मिळाला आहे त्यास तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या तुम्हाला माहिती मिळेल. ह्यांचं म्हणणं काय की 50 जातो 2120 गेला मग त्याच्यावरती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काय करायची या चर्चा करायची आहे. तेलकटचा प्रॉब्लेम आहे. तेलकटचा प्रॉब्लेम आहे. मग तेलकट कंट्रोल झालं म्हणजे पाहिजे झालं पाहिजे ही तुमची समस्या आहे. ओके. डाळिंब रोगासाठी काय? हां डाळिंबाच्या मर रोगासाठी काय आहे का? ही मोठी समस्या आहे ना. अहो लय मोठी समस्या आहे सर. तुमच्याकडे कुठलं पीक आहे? डाळिंब आहे. बरं किती झाड डाळिंबाची? 200. बरं रामायणिक कंपनीची खतं आतापर्यंत 200 झाडाला किती वेळा वापरलेले? 1 वर्ष पूर्ण वापरले. त्याचा रिझल्ट काय आहे? चांगला रिझल्ट आहे. नक्की. हो. बाकीच्या पेक्षा चांगला आहे का कमी का भारी आहे? चांगला आहे. चांगला नक्की. होय. पहिली गोष्ट जर तुम्हाला तेल्या डांबऱ्या कुजवा आणि मर रोग कंट्रोल करायचा असेल तर पहिलं तुम्हाला रोपावरती काम करावं लागेल. जर इथून पुढं जर लागण करायची असेल तर आता जी केलेली ती करू द्या बरोबर ना. इथून पुढं रोपं तुम्हाला चांगली सेट करावी लागतील. दुसरी गोष्ट अंतर. दुसरी गोष्ट काय? अंतर. सरासरीकडलं अंतर काय? 7-12 म्हणजे 12/7. 2 ओळीतलं अंतर 12 फूट, रोपातलं अंतर 7. 12/7 किंवा 7/12 बरोबर ना. आता ह्याच्यापेक्षा काही लोकांची दाट लागत असते का नाही असते? आता मला सांगा हा जो हॉल आहे आपला हॉल, या हॉलमध्ये किती लोक बसले? आता एक 50 लोक बसलेत. अजून 50 लोक बसवली तर बसू शकतात का? नाही. काय होईल? ही ह्याच्या मांडीव ती त्याच्या मांडीव. ह्याला बी ऐकायला येणार नाही त्याला बी ऐकायला येणार नाही. लक्षाला मला काय म्हणायचं आहे? ही ह्याच्या मांडीव ती त्याच्या मांडीव. ऐकायला येणार का? नाही. म्हणजे गर्दी झाली की फायदा का तोटा? तोटा. आणि जर गर्दी नसेल तर फायदा. म्हणजे तुमची लागण जेवढी पातळ असेल तेवढं तुमच्या लागणीवरती डांबऱ्या कुजवा तेल्या मर रोग येणार नाही. जेवढी दाट तेवढा रोग वाढणार म्हणजे वाढणार. हे झालं रोपातलं अंतर. रोपातलं अंतर 12/7 योग्य आहे. लय झालं तुम्ही 11च्या आत काही येऊ नका. म्हणजे या ओळीतलं अंतर किती? 11. 13 तर अतिउत्तम. सगळ्यात बेस्ट 13 असेल 14 असेल. जेवढं तुम्ही 12च्या पुढे घ्याल ना तेवढं अतिउत्तम. हे रेग्युलर जर वापरलं तर तुमच्या बागेमध्ये निमेटोड आणि मरीचा प्रॉब्लेम आहे. आता जिथं मर आहे ना मर समजा तुमच्या रानामध्ये जर एखादं झाड मरीने चालले म्हणजे काय झाले? आग जळायला लागलेलं कुठं तरी शेंडा हिरवा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर 10 लिटर पाणी घ्यायचं. किती लिटर घ्यायचं? 10. आणि त्याच्यामध्ये फक्त 100 ml लिंबकरस घ्यायचं. किती ml घ्यायचं? 100 ml लिंबकरस घ्यायचं. आणि त्या जी झाड जायला लागले ना त्याला असं रिंग करायचं रिंग कडली आणि त्यात ते 10 लिटर पाणी वाचायचं. असं महिन्यानं 2 वेळा वाचायचं. किती वेळा वाचायचं? आणि मला बरोबर 35व्या दिवशी आणि 40 दिवशी मला फोन करायचा बाग फुटली का नाही फुटली. बाग म्हणजे जी झाड चाललंय ना ती फुटलंय का नाही फुटले.
कुठला बी स्प्रे घ्या, हे निमकरच मारा, नाही तर जगातलं कुठलं बी औषध मारा. कधी मारायचं? एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी. आलं लक्षात? हीच नाही म्हणत मी, काही अडचण नाही. बिंदास सकाळी किंवा संध्याकाळी मारायचं. उन्हाची मारायची गरज पडत, कारण उन्हामध्ये काय असतं, प्रकाश संश्लेषण क्रिया चालू असते. त्यात जर औषध मारलं की त्याची प्रक्रिया काय होते, डिस्टर्ब होते. आलं लक्षात मला काय? एक तर सकाळी किंवा, आणि हे बी सांगतो, आपल्या बागाला लावायची सवय. काय लावायची? या सवय. सवय कशी लावायची मला सांगा. जर आपल्याला 3 टाइम खायची सवयचं असेल, 3 टाइम, आणि जर आपण 4 टाइमचं खाल्लं तर काय होतं? खायचं कधी, पचायचं कधी, आणि जायचं कधी? अपचन. तसं तुमची कुठलीही बाग समजून घ्या, सकाळी श्वास घेते आणि संध्याकाळी सोडते, सकाळी श्वास घेते संध्याकाळी सोडते. बाग बाग बरोबर नाही? मग तुम्ही त्याला सकाळी पाणी दिलं, संध्याकाळी पाणी दिलं, सकाळी फवारणी केली, संध्याकाळी फवारणी केली, किती श्वास घ्यायचा कधी आणि सोडायचा कधी? मग तुम्हाला गणित कुठलं आखायचं आहे? जर तुमचा पॅटर्न सकाळ फवारण्याचा असेल ना सकाळचा, तर कधी करायची? सकाळीच करायची. संध्याकाळी असेल तर संध्याकाळीच करायची. आणि पाणी सकाळी द्यायचं असेल तर सकाळी द्यायचं, सकाळी संध्याकाळी करायचं. तर ही तुम्ही तुमच्या बागाला काय लावायची? सवय. काय लावायची? ही जर तुम्ही बागाला तुमच्या जर सवय लावली तर तुमची बाग थकणार नाही. आता बाग तुमची काय झाली? या थकली हो. मला सांगा, डाळिंब हे पीक बागायतातलं पीक आहे का डाळिंब? मग कुठलं पीक आहे? काटेरी वनस्पती. कसली वनस्पती? काटेरी वनस्पतीला लय पाणी लागत नाही, पण ते आपल्या डोक्यात फिट बसले. पाणी, जसं यांनी काय सांगितलं सरांनी, की पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन मला सांगा. एक सिंपल लॉजिक आहे, सिंपल लॉजिक. पूर्वीच्या काळी पाणी कसं द्यायचं, कसं ओळखायचं? जायचं रानात, हातात माती घ्यायची, जर मुटका झाला तर म्हणायचं पाणी द्यायची गरज नाही, बरोबर ना? आता मुटका तिसऱ्या दिवशी पाणी, परत तिसऱ्या दिवशी पाणी. ह्या पाण्याने मरोग वाढलाय, ह्या पाण्याने निमटर वाढलेला आहे, ह्या पाण्याने कुजवा वाढलेला. एक समजून घ्या, सारखंच आपण जेवण केलं तर ह्याला पचायचं कधी? तसं त्या रानाला वापसा पाहिजे. काय पाहिजे? ती बाग अशी खडखडून जागी झाली पाहिजे. माझ्या तुम्हाला विनंती करायची ना, पाणी व्यवस्थापन करण्यासाठी कुठलाही कोर्स करायची गरज नाही. दर दिवशी जाता ना रानात, फक्त काय उकरायची, अशी माती घ्यायची, असं काय करायचं? पाणी द्यायची करायचं का? नाही. उद्या नाही, हां परवा द्यावं लागेल, तेव्हा पाणी द्यावं लागेल. मग ह्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागेल? हां, शेतात जावं लागेल. शेतात गेलं तरच सक्सेस होऊ शकतं. रानात गेलं पाहिजे, माती चेक केली पाहिजे, मुळी चेक केली पाहिजे. हे किती दिवसाला मारायचं? 10 दिवसाला. सोडायचं किती दिवसाला? हां, याचे कळी निघण्यापर्यंत किती डोस आहेत? 3 ते 4 डोस आहेत. एकदा कळी सेटिंग झाली की त्याच्यानंतर आपल्याला साईजसाठी, कशासाठी काय आली पाहिजे डाळी? मला साईज किती ग्रॅमपर्यंत आली पाहिजे? कमीत कमी 250च्या आसपास. कोण म्हणेल 300, कोण म्हणेल 400, कोण म्हणेल 500. खरं आहे का खोटे? पण मला सांगा, साईजसाठी आपण काय वापरतो? डाळिंबाची लय साईज भारी झाली, काय वापरतो आपण? पोटॅशियम. त्यांनी गांडूळ जिवंत राहणार का मारणार? मरणार हे माहिती आहे. त्यासाठी आपल्याला साईजसाठी प्रोडक्ट आहे, जैविक आहे. कसं आहे? ह्यात गांडूळ भिजत ठेवा, मरणार नाही. ह्यात गांडूळ भिजत ठेवा, मरणार नाही. ह्यात गांडूळ भिजत ठेवा तरी मरणार नाही. मग आता गांडूळ मरणार नाही तर उत्पन्न वाढणार का? वाढणार का? वाढणार ना. मग आपल्याला साईजसाठी प्रोडक्ट कुठलं आहे? बायोसृष्टी. 400 झाडं 5 लिटर. फक्त सोडायच्या आधी मला विनंती करायची, या सोडायच्या आधी फळाला चिकट टेप गुंडाळायची. काय गुंडाळायची? चिकट टेप. का गुंडाळायची? दूध का दूध, पाणी का पाणी. ते बघितलं पाहिजे ना काका? चिकट गुटपटी गुंडाळताना गहूभर जागा सोडायची आणि गुंडाळायची आणि मग सोडायचं. ती सोडल्यापासून तुम्हाला 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी तुम्हाला 2 बोटं दिसणार. किती दिसणार? म्हणजे साईज काय झाली? वाढली. गांडूळ मारला का? हे पहिले कशावर काम करणार? माती. जोपर्यंत माती पायलवून होत नाही तोपर्यंत तुम्ही ब्रह्मदेवा जर खाली बोलवलं तरी बी साईज होणार नाही. ही पहिले डोक्यात फिट करावं लागेल. याचा डोस आहे सेटिंग झाल्यापासून. कधी बाग सेटिंग झाली की 10 दिवसाला, 12 दिवसाला, 10 दिवसाला, 12 दिवसाला, 10 दिवसाला, 12 दिवसाला सेटिंग झाली की बाग ही चालू करायचं. तुमची इथल केल्यापासून ते डाळिंब कॅरेटात पर्यंत कमीत कमी आपल्याला लई नाही पण 25, 30, 35 हजाराचं वॉटर सोल्युबल लागतं. काय लागतं? वॉटर सोल्युबल खत लागतं, बरोबर ना? मी तुम्हाला खत कधी सांगायला टाकले? विश्रांती काळामध्ये. एवढं जरी 20 खर्च केला ना, 20 ते 25 रुपये, तरी पण तुमची रेग्युलरपेक्षा 100, 200, 150 ग्रॅम काय होणार आहे? साईज वाढणार म्हणजे वाढणार. बरं, ह्यानी गांडूळ मरणार का? आता बघा, काही लोकांचं म्हणणं असं कळी निघत नाही.
कळी निघत नाही ना हा प्रश्न. कळीसाठी आमच्याकडे स्पेशल प्रोडक्ट आहे रामा मॅजिक. रामा मॅजिक कळी मिळण्यासाठी. कुठल्या कळी मिळण्यासाठी. पण कळीची तुम्ही टेन्शन सोडा, पण डाळिंबाला साईज नाही आली पाक 700 ग्राम आणि त्याला कलरच नाही आला, यापारी घेतो का? घेतो का? घेतो की. पण रेट कसा असतो हां तुम्ही समजून घ्या. लोकांचं म्हणणं आहे की मला 700 ग्राम साईज काढून द्या, पण माझं काम काय 700 ग्राम साईज बी घ्या आणि त्याला काय आला पाहिजे चांगला कलर असा आला पाहिजे की जसे आपण लिपस्टिक लावतो का नाही आपण म्हणजे महिला लावतात तसा कलर आला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट कुठलं आहे? रंगारी. कुठलं प्रोडक्ट आहे? रंगारी. 1 लिटरला 2.5 ml. हे कधी वापरायचं? शेवटच्या 30 दिवसामध्ये. किती दिवसामध्ये? शेवटच्या हां आता आपल्याला सगळं माहिती आहे की बाग कधी हार्वेस्टिंगला येणार आहे. शेवटच्या 30 दिवसामध्ये 1 लिटरला 2.5 ml वापरायचं. किती वापरायचं? 1 लिटरला 2.5 ml वापरायचं आहे. मग शेवटच्या दिवसात ॲटलिस्ट 3 फवारण्या झाल्या पाहिजे. किती झाल्या पाहिजे? 10 3 फवारण्या करायच्या. पण तुमच्या फळाला लाली लावल्यावर कलर येणार म्हणजे येणार. हिथंच तुमचं 1,00,000-1.5 लाख रुपये वाढणार म्हणजे होणार शेवटच्या टप्प्यामध्ये. कुठल्या पिकाला कुठल्या स्टेजला कोणतं प्रोडक्ट वापरले आणि त्याचा काय रिझल्ट आलाय ह्या बसलेल्या आमच्या शेतकरी बांधवांना फक्त सांगा. मी डाळिंबासाठी वापरलेलं आहे. हां तर डाळिंबाची किती झाडे तुमची? 500 झाडं. किती वार आहे आता? पहिल्यांदा मी हे 3रं वर्ष आहे. बरं. 2 वर्ष माझी फेलच गेली. बरं 2 वर्ष फेल गेलते आणि 3ऱ्या बाराला तुम्हाला लवटे साहेब भेटले. मग तुम्हाला ही रामडची प्रोडक्ट वापरून किंवा लवटे साहेब तुमच्या प्लॉटवर तुम्हाला प्लॉटमध्ये काय बदल झाला? आता उत्पन्न मला निघलं ना चांगल्या पद्धतीने. बरं यावेळेस जर लवटे साहेब किंवा रामडे तुमच्या प्लॉटवर आलं नसतं तर 3ऱ्या बाग काय झाली असती? नाही ती फेलच गेली 100%. फेल गेली असती. ॲड्रेस सांगा. रेल्वेची. लेडवे. हां अजून तुम्हाला हां पहिली गोष्ट तुम्ही कुठल्या पिकाला वापराय मला सांगा. डाळिंब. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. राजेश लक्ष्मण जाधव, आलेगाव. आलेगाव. डाळिंबाला वापरले. मग डाळिंबाला तुम्ही काय काय वापरले आपल्या कंपनीचे प्रोडक्ट? बायोसमृद्धी, निमकरंज, फ्रूट मॅजिक. बायोसमृद्धी, निमकरंज, रूट मॅजिक. मग याचा काय अनुभव आला तुमच्या बागेला? 1 नंबर अनुभव आहे. म्हणजे 1 नंबर म्हणजे ह्यांना सांगा नक्की 1 नंबर म्हणजे सेटिंग झाली किती सेटिंग झाली साईज कशी झाली काय? ठीक आहे आपलं 110, 120 होतं सर. कितवा भार आहे? 5वा. 5वा भाऱ्या म्हणजे जुनी बाग आहे बरोबर. आणि बायोसृष्टी वापरले का? साईज कुठपर्यंत गेली आहे? साईज 400, 450. 400, 450 गेले. मग ही रामडे कंपनीची खतं जर लवटे सरांच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्या बागाला वापरलीच नसती तर काय झालं असतं? नाही येत नव्हतं. नक्की. मग ही जे आता बसले शेतकरी बांधव आहेत हे आम्ही जे सांगतो ना मगाच्यापासून ह्यांचा अजूनही आमच्यावर विश्वास नाही. ह्यांना काय सांगू शकाल? 1 नंबर आहे वापरून पहा. वापरून पहा. प्रवीण बापू कांबळे, गाव? राहणार आलेगाव. आलेगाव. कुठलं पीक आहे तुमच्याकडे? डाळिंब. त्याला कोणतं प्रोडक्ट वापरा तुम्ही? सगळी रामायणाची सगळी प्रोडक्ट वापरले मी. डाळिंब स्पेशल, नेमकरंज, बायोसृष्टी, परत रूट मॅजिक. ओके. परत मायक्रोन्यूट्रन सगळं वापरलं. मग ह्याचा काय काय अनुभव तुमच्या बागेला आला? उत्पादन चांगले निघाले. प्रमाणापेक्षा जास्त सेटिंग झालं. पहिलं वर्ष बाग पहिलं पीक होतं. भरपूर उत्पादन निघाले. किती सेटिंग झालं? 150, 120, 100, 120. आणि किती झाडं होती? 200 झाडे. किती टन निघाला माल? 27 किलो. 2700. 2 टन 700 किलो. 2 टन 700 किलो. पैसे किती झाले बागाचं? रेट नव्हता 75 रुपये होता. 2 लाख रुपये झाले. खर्च कमी की जास्त आहे? खर्च 60,000 रुपये झाला. हां खर्च आपला किती? 60 सगळा झाला. आमचा किती झाला? रामायगडला खर्च 15,000 रुपये. आणि टोटल 60 कसा झाला? काय काय झाला? बागलावर प्रॉपर दाखल होतं. हा सगळं. हा. माझे नाव भारत संदीपान गवडे, राहणार गवडेवाडी, जवाहरली. ओके. तुमच्याकडे कुठलं पीक आहे? आपलं डाळिंब आहे. किती झाड आहेत? 1000. त्याला रामडे कंपनीचं कोणतं प्रोडक्ट वापरले तुम्ही? हे आपलं कळी निघायचं आहे सृष्टी समोर. बायोसृष्टी ना बायोसमृद्धी. हां बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल वापरले. त्याचा काय रिझल्ट आहे तुम्हाला? रिझल्ट आपलं आहे म्हणजे काय काय नक्की रिझल्ट आहे म्हणजे काय? म्हणजे आता आपलं आता मध्ये पावसात हे जातं. हां हां. पावसात आपलं सेटिंग झाली. पावसात सेटिंग झालेलं. कधी इथलं गेलं? इथलीची तारीख काय अंदाजे? अंदाजे ह्यांचं काय झालं? सांगा तुम्ही घ्या. ह्यांचे आपण पूर्ण कळी चांगली काढली. हा. त्यांची ऑगस्ट 12 धरलेला होता. हां हां.
आणि ऑगस्ट 12 कळी एकदम चांगली सेटिंगच्या अवस्थेत होती. हा. पण पाऊस एवढा पडला की यांच्या बागेत 2 महिने पाणी राहिलं हा आणि कळी ड्रॉप झाली. आता आपण नवीन बार यांचा धरणार आहे. नवीन मार धरणार. पण 2 ते 3 दिवस मध्ये यांची आपण पूर्ण कळी काढून सेटिंग अवस्थेत बाग होती. सेटिंग अवस्थेत बाग होते. पण 2 महिने पाऊस नसल्यामुळे पाणीच प्रॉब्लेम होतं यांच्या रानात. हा पाणी असल्यामुळे मुळीच चालली नाही की अंगावरचं वजन सोडून दिलेलं आहे. ओके, आता आमच्या परत विश्वास ठेवलाय का? आता कधी बार धरलाय? आता जाईल आता घ्या, डिसेंबर 12 डिसेंबर बार. पहिले पाणी कधी आहे? 8 जाईल. 8 दिवस झाले. पहिले पाणी देऊन म्हणजे आता 1 महिन्याने तुमची ह्यांची बाग बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कुठल्या तुमच्याकडे झाडं किती झाडं आहेत? आता सध्या माझे जुने आहे ती 1300. जुनी आहे ती 1300 आहेत. मग आपलं औषध कुठल्या झाडाला वापरले? 1300 वापरलं. मग कधीपासून वापरले? कुठल्या टप्प्यापासून? सेटिंग झाल्यानंतर गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण जास्त होतं. हां हां त्यावेळी मग जुवा किंवा हिवाळा होतं. हां. तर त्या टायमाला मी सृष्टी वापरतो. बरं, त्यावेळेस तुम्ही काय वापरलं? माईकवर धरा. प्राय सृष्टी वापरतो. हां, ह्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला? साईजला 1 नंबर झाला. म्हणजे हे वापरल्यानंतर तुम्ही काहीच सोडलं नाही. नक्की अजिबात काहीच नाही. माझ्याजवळ 20 ते 25 कॅन्डा शिल्लक आहे स्मोक. बरं, मग ह्याचा तुम्हाला किती टक्के रिझल्ट जाणवला? 90% रिझल्ट माझा. 90% रिझल्ट जाणवलेला. किती ग्रामपर्यंत तुम्ही साईज गेली? 400-450 ग्रॅम पर्यंत आहे. 400. मग हे जर सोडलं नसतं तर उत्पादन वाढलं असतं का घटलं असतं? ही सोडल्यामुळे मी केमिकल वापरलंच नाही, कुठलंच वापरलं नाही. मग आता केमिकल नाही वापरलं असं आता गांडूळ काय झाला? वाढला. वगैरे मी पहिला आपण सोडत होतो. हां हां. गेल्या वर्षी कुठलंच सोडलं नाही. कुठलं सोडलेलं काय? नाही. आणि निमकरंज वापरले का तुम्ही? निमकरंज वापरतो. बरं, आता हे निमकरंजचा तुम्हाला तेलकटसाठी स्पेशल काय रिझल्ट आला? तेलकट झालं नाही. आणि जे 1-2 होतं फळ ते तेवढ्यावर राहणार, बाकीच्या फळावर अजिबात तेलकट नाही. बरं, याच्या किती दिवसाला फवारणी केली तुम्ही? 15 दिवसांनी मी करतो. किती दिवसाला? आणि मी किती दिवसाला सांगितले? 10. महिन्याला 3. ह्यांनी महिन्याला 2 केलेले आहेत, तरी बी तेलकट कंट्रोलमध्ये राहिलेलं आहे. बरं, ही खरं आहे का खोटं औषध आहे? खरंच आहे. नाही, ह्यांना खोटं वाटतंय. नाही तेलासाठी 1 नंबर आहे. स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे. मी एकदाच 5-5 लिटर घेऊन जातो. मी औषध स्वस्त आणि मस्त. त्या 1300 झाडामध्ये तुमचं पैसे किती झालेत? 16 टन माल निघाला माझा ह्यावर्षी. 1300 झाडामध्ये 16 टन माल निघालेला आहे. किती टन निघालाय? 16 टन निघाले. पैसे आमच्या पावसात सापडलं. हां, त्यामुळं रेट 75-80 झाला. हां. मग करा की 16 टन गुणिले 70. 11 लाख रुपये. ओके, 11 लाख रुपये झाले. किती झाडामध्ये? 1300 झाडामध्ये. यांच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा गेलो होतो हां. त्यावेळेस यांची झाडं अशी पूर्ण स्कॉर्चिंग झाली होती. जवळजवळ 50% झाडाची पानं पूर्ण वाळून जळून गेली होती. बरं बरं. हां हां. आणि माल तर झाकायच्या होते हिरव्या 100-150 ग्रॅम मध्ये आला होता. म्हणजे 100% नुकसान व्हायच्या वाटेवर होता प्लॉट. बरं. हां. मुळी 100% बंद झालेली होती. मुळी 100% बंद झालेली होती आणि झाडं पूर्ण करपून गेलेली होती. बरं बरं. हां हां. मग आपण त्यांना आपलं बायोक्रांती मॅक्स घालून दिलं हां. आणि बायोसृष्टी डोस कंटिन्यू चालू केलं तर त्यांना चांगला रिझल्ट आला. त्यांची बाग सक्सेस झाली. त्यांनी फळं विकली बरं. आणि त्याचे पैसे त्यांना मिळाले. किती झाले सर तुमची? तुमचं नाव आणि पत्ता सांगा. भाऊसाहेब अंबादास शिंदे, गाव? डिक्सर. डिक्सळ, तालुका सांगोला. किती झाले तुमची? माझी 350 झाड आहे ती. कितवा वार आहे? माझा 5वा बार आहे. 5वा वार आहे. 6वा बार. 6वा. आता धरलेला 6वा. हां 10,6वा. मग मागच्या बाराला आपलं औषध वापरलं होतं का? मागच्या बाहेर मी वापरलं हां. होतं. झाडं माझी कळी भरपूर होती, सगळं व्यवस्थित होतं. हां. पण झाडं माझी ट्रेसमध्ये चालू होती. कशामुळे चालू होती काय मला कळलं नाही. बरं. हां. त्यांनी ती मुळीसाठी जी त्यांनी दिलं हां. त्याच्यावर माझी झाडं म्हणजे 1 नंबर झाड आहे. बरं. आणि फळ मला पिरलं ती तर म्हणजे माझी 350 झाडात मला जवळ 8-9 टन माल निघाला. 9 टन माल निघाले 350 झाडामध्ये. 6वा भार आहे. किती भार आहे? 6वा भार आहे. 6वा भार आहे. 9 टन माल निघाला. 9 टन माल निघालेला आहे. तर तेलकट माझं बिलकुल आलंच नाही. बरं. आणि दुसरी गोष्ट डांबऱ्या जरा कुदवा वाढला होता शेवटी हां, पावसात गावल्यामुळं पण उत्पादन मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त भेटलं. जास्त भेटलेलं आहे. आणि त्यात पैसे किती झाले? पैसे माझं जवळजवळ 6 लाख रुपये झाले. 6 लाख रुपये. किती झाडात? 350 झाडामध्ये झालेलं. मग 350ला 6 लाख म्हणजे झाड कितीला पडलं? बरोबर ना? 50 किलो माल निघाला एका झाडाला. एका झाडाला 50 किलोचा अवरेज निघाला निघालेलं. मग त्याला हे बायोसृष्टी वगैरे सगळं वापरले का तुम्ही? एवढं जास्त वापरलं बी नाही. सुरुवाती ह्यांनी जेवढं दिलं का हां. नाही परत हे तुमचं 1 ते 2 दुकान डोस सोडून दिलं. मध्ये औषध भेटते की माझ्या म्हणजे बरं. हां हां. त्यांच्याकडून आम्ही कंटिन्यू घेतो. कंटिन्यू. पण रिझल्ट एक मग आता हे जे इथे जे डाळिंब बागायतदार बसलेत त्यांनी रामोळीची खतं वापरावीत का? वापरा, अवश्य वापरा. माझ्या माहितीनुसार
आता माझ्याजवळ 26 वर्ष बाग आहे माझी. किती वर्ष? 26 वर्षापासून. 26 वर्षापासून बाग आहे तुमची. बरं, हां हां. तरी सुद्धा मला ही बरं वाटलं. बाकीच्या जे येते ती फसवणूक करते त्याच्याविषयी बरं वाटलं. बरं वाटलं. विश्वासिक वाटलं. नाही बरं, आता रामायणवाले फसवणूक करतात का? नाही काय ती करतील का नाही माहित नाही, आम्ही औषध तर करत नाही. आमचे प्रतिनिधी काय करताय ना, औषधी ही काय विचारतो माहिती का, खरं की खोटं, खोटं की खरं केलंच पाहिजे, म्हणजे रिझल्ट चांगला. ओके. आम्ही ह्याच्या अगोदर बरीच बाहेरची वापरलेली, पण त्याचं धरसोड होत होती. आमच्यानं बी कंटिन्यूपणा जमत होता, पण त्याच्याविषयी बरं वाटलं. एक नंबर. मग काय अडचण आहे? पपईसाठी फक्त आपल्याकडनं एकच डोस घेतला होता, समृद्धीचा एक आणि सृष्टीचा एक. त्यांची पाण्यात मुळी थांबली होती आणि झाडाची सेटिंग होत नव्हती. पण एका डोसवर यांनी सांगितलं बास म्हणले औषधाचं तुमचं. आमची ओव्हर साईज व्हायला लागली. आम्हाला चेन्नई मार्केट करायचं आहे. चेन्नई मार्केट कलकत्ता मार्केटला ओव्हर साईज चालत नाही. मुंबई मार्केट व्हायला लागलं, मला कलकत्ता मार्केट करायचं बास म्हणले तुमचं. आम्हाला आता प्रोडक्ट नको, त्याच्यामुळे ओव्हर साईज व्हायला लागली माझी. बरं, माझा सर तुम्ही कुठले पपई पिकाला वापरले, काय वापरलं रामायणचं? बायोसृष्टी आणि मुळीसाठी म्हणजे काय झालं, माझ्या झाडाचं पूर्ण पाणी लागलं होतं आणि पपईला पाणी चालत नाही. म्हणजे पपईला पाणी चालत नाही म्हणून मग नंतर मी यांना बोलवलं, मला समजल्यानंतर बोलवून वापरल्यानंतर मुळी पांढरी मुळी चालू झाली. पाणी तर खालून चालूच होतं, माझ्या फोटो आहे वेळ म्हणजे पाणी तर मधल्या ह्याच्यातून गॅपमधून चालू होतं, म्हणजे वाहायला चालू होतं. पण झाडं अगदी म्हणजे पुढे शेणा चालू झाला, सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि माल निघाला पण तो ओव्हर म्हणजे एकदम ह्याच्यात आला. जरा आमची दोघांची गपलत झाली की ती सोडायला नाही पाहिजे, दुसरं सोडायला पाहिजे. ते बायोसृष्टी जरा त्याची साईज वाढायला लागली, मग मुंबईला माल पाठवावा. बरं, मग बायोसृष्टीवर तुमचं उत्पन्न वाढलं का घटलं? नाही, वाढलं, उत्पन्न वाढलं. नाही पण ठीक आहे, पण माझं म्हणणं काय समजून घ्या, ह्यांच्याकडे आपला एक संदेश काय मिळाला, एक संदेश सांगा का, की सर कुठल्याही पिकाच्या जाडीसाठी किंवा साईजसाठी तरी बी साईज होत नाही, पण आपलं बायोसृष्टी ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे, त्यांनी अंगापेक्षा भोंगा केला का नाही केला, जैविक असून सुद्धा. मला तुम्हाला सांगायचं काय की लोकांचा जैविकवरती विश्वास नाही, पण आमच्यात ठेवावा लागेल. आता हे बघून मी आता काय केलंय, 6 एकर ऊसाची लागण आता जस्ट म्हणजे रोटरने सगळं केलंय. आपल्याला आता कांडी लागण करायचे, कशी करायची जरा वेळ झाला मला यायला, जरा माहिती घेतो. आणि मला कांडी म्हणजे गुडगुड लावायला ते पण औषध पाहिजे सगळं तुम्हाला बघा. म्हणजे यांनी पप्पाला रिझल्ट आला म्हणून 6 एकर आमच्याकडे काय दिले, ऊस मार्गदर्शन दिलेला. आणि आपण 6 फुटावर घेतलाय, सगळं ती अतिउत्तम केलेलं आहे. 6 फुटावर घेतलंय, एक नंबर. काय 100% रिझल्ट, टेन्शन घ्यायची गरज नाही, म्हणजे रिझल्ट आहे. माझं नाव प्रशांत चव्हाण, राहणार सोनं. सोनं. तुमच्याकडे कुठलं पीक आहे? डाळिंब. मला काय काय वापरलंय तुम्ही? आपण डाळिंब स्पेशल सुरुवातीला बायोसृष्टी साईजला, मुळीसाठी रूट मॅजिक, फॉस्फरिक ऍसिड, रंगारी आणि रामा मॅजिक वापरलाय. किती झाले तुमची डाळिंबाची? 900 झाले. मग काय काय रिझल्ट आला, अनुभव काय आला तुम्हाला? रिझल्ट तर सुरुवाती म्हणजे मी इद्रेल मारल्यानंतर कनेक्ट झालो सर. तिथून पुढे प्रोडक्ट डाळिंब स्पेशल, इद्रेल पानगळ कमी जास्त झाल्यामुळे डबल इद्रेल मारलं. कळी महत्वाची, कळी पहिली छोटी स्ट्रोक होता, कळी जास्त साईजमध्ये मोठी निघाल्यामुळे ते एक फायदा झाला पुढे फळ साईज होण्यासाठी. म्हणजे बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल कळीचा स्ट्रोक निघालेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. मग त्यानंतर तुम्हाला साईजचा रिझल्ट काय आला? साईजला कमीत कमी 200+ साईज होती, लास्ट 450 550. 200 पासून 450 पर्यंत साईज होती. एका झाडाला सेटिंग किती होतं? कमीत कमी 50 ॲव्हरेज 50. किती झाड होती तुमची? 900. किती टन माल निघाला तुमचा? जरा पाऊस पाणी लागलं, जरा ही बी कमी झाली. तर मला सांगा, रामायण कंपनीची खतं जर यावर्षी या सीझनला या पावसाळी भाराला जर वापरली नसती तर किती टक्के नुकसान झालं असतं? निम्म्याच्या लेवलवर झालं असतं. मग आता जे इथं शेतकरी बांधव आलेत त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा का ना ठेवा? 100% ठेवा. रामायणचा खर्च किती झाला? माझे प्लॉट 2 एकराचा असल्यामुळे जरा खर्च म्हणजे 60,000 आसपास आहे. रामाचा किती झाला? 900 झाड. 900 झाडाला रामाचा खर्च किती आला? 60,000 पर्यंत खर्च केलेला आहे. नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे, उत्पन्न वाढलेलं आहे. मग तुमचा आमचा विश्वास आहे का? आहे 100%. पुढच्या बाराला वापरणार का? सुरुवात केलेली आहे. सुरुवात केलेली आहे. रिझल्ट चांगला आहे. नक्की. हो. कुठल्या पिकाला वापरलंय? डाळिंबाला. किती डोस झालेत? म्हणजे थोडं लास्टला वापरलेलं. पण लास्टला काय काय वापरले? सृष्टी वापरले?
त्याचा काय रिझल्ट आला? चांगला रिझल्ट आला. रूट मॅजिकचा आणि निमकरणचा सगळं प्रोडक्ट एक नंबर. मग आता शेतकऱ्यांना तुमचा सल्ला काय असेल? त्यांनी वापरा का न वापरावं? वापरावं 100% नक्की. ओके, धन्यवाद. तुमचं नाव काय? दत्तात्रय प्रकाश कासे, गाव? सोनन, तालुका सांगोला, जिल्हा. तुमच्याकडे डाळिंबाची झाडं किती? 500 झाड. किती भार आहे? चौथा भार आहे. त्याला रामाडे कंपनीची कोणती प्रोडक्ट वापरायला? ते शेवटपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वापरलेलं आहे. बरं, तुमची ट्रॅक्टरची मुलाखत आहे. ट्रॅक्टरची मुलाखत आहे, बरोबर ना? आता लक्षात आलं. काय काय रिझल्ट आहे, कसं काय? स्टार्टिंग पासून पाऊस होता. स्टार्टिंग पासून म्हणजे बाग ठरल्या. शेतकरी मित्रांनो, यांचा रिझल्ट बघा. यांचं गाव आहे काशीद. यांचं गाव कुठलं? काशीद. सोनन आहे, नाव आहे काशीद. किती झाडाचा प्लॉट आहे? 500 झाडाचा प्लॉट आहे. जरा तुमच्या प्लॉटची जरा परिस्थिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. स्टार्टिंग पासून म्हणजे जो सुरुवातीला आपण इत्री मारल्यानंतर 4-5 दिवसानंतर कंटिन्यू पाऊस चालू झाला. कंटिन्यू पाऊस पण ते हार्वेस्टिंग पर्यंत पाऊस चालू होता. त्या पावसात सेटिंग आपले रामाचे प्रोडक्ट वापरले आणि प्रोडक्ट वापरून आणि आपला माल 8 टनचा माल निघाला. किती झाडामध्ये? 500 झाडामध्ये. किती भार आहे? चौथा भार. 8 टन माल निघाला आणि आपले पैसे पण थोडे चांगले 6 लाख रुपये. 6 लाख रुपये झाले. किती झाले? 6 लाख रुपये. बरं, इथं मारल्यापासून डाळिंब कॅरेटात भरेपर्यंत पाऊस चालू होता का? होता बघा, कंटिन्यू. इत्री मारल्यापासून ते स्टार्टिंगला कळीपर्यंत 15 दिवस पाऊस होता. पण कधी सेटिंग झाली व्यवस्थित. सेटिंग झाल्यानंतर परत नंतर पाऊस थांबला जरा 15 दिवस 1 महिना. परत नंतर कंटिन्यू परत चालू झाला. एक म्हणजे 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस लागला. त्या सुरुवातीपर्यंत लास्टपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत पाऊस होता. मग मला खरं सांगा, जर तुमच्या प्लॉटवरती कुलकर्णी साहेब किंवा रामाडीची खतं जर आली नसती तर काय झालं असतं? पण एवढंही निघालं नसतं, उत्पन्न निघालं नसतं आणि बाग थोडीशी आपली कमी करायची झालं. ॲव्हरेज कमी निघालं असतं, रोगराई वाढली असती, खर्च वाढला असता. मग खर्च कमी, उत्पन्न जास्त का? मग जे आता शेतकरी बाजू तुम्हाला बघतात ते आपल्या अलिगावमध्ये, त्यांना तुमचा रामाडीच्या खताबद्दल काय सल्ला असेल? रामायणाची प्रोडक्ट तुम्ही स्टार्टिंग पासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रतिनिधीवरती विश्वास ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे प्रतिनिधी विश्वास ठेवा. प्रतिनिधीवर विश्वास ठेवला तर तुमचे रामा प्रोडक्टची विश्वास ठेवला. बरोबर आहे की? मग तुम्ही रामा प्रोडक्टची प्रोडक्ट वापरून त्यांना रिझल्ट नाही आला त्याला विचारा. प्रत्येक गोष्टी तुझा रिझल्ट का आला नाही, माझा ह्या रिझल्टला काही का आलं नाही विचारा. क्वेरी असेल तुमच्या बाळाची पूर्ण क्वेरी काढा. त्यांच्या प्रतिनिधीला क्वेरी काढून नंतर तुमचे रिझल्ट बघा. बाबा रिझल्ट आलाय मला सांगा. बघा, यांचं म्हणणं काय? पहिला विश्वास कंपनी नका ठेवू, पहिला विश्वास करून ठेवा प्रतिनिधी, आणि नंतर तुम्ही औषध वापरायला चालू करू शकता. त्यामुळे रिझल्ट 1 नंबर आहे. ओके. भारत पांडुरंग असते, मुक्काम पोस्ट रांगी, तालुका मंगळा. ओके. तुम्ही हा जे आलेगाव तालुका, मुक्काम पोस्ट आलेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी जे चर्चासत्र आहे रामाडे कंपनीचं, या चर्चासत्रासाठी तुम्ही याच्या माहिती कशी तुम्हाला काय? आम्हाला ते सगळं माहिती मिळालं. बरं, मग त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? एवढे सारे 2 तारखेला विचारलं होतं. आम्ही ऊसाची शेती करतो, आम्हाला तुम्ही रामायगुडी ऊसाचं बघतो, तर माहिती आम्हाला द्या. बरं, हे सगळं आलेवर आपला कार्यक्रम आहे. बरं, त्याच्यावर चर्चा करायची आहे. ओके. मला ही चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला बरं वाटतं. नक्की. मग इतरांपेक्षा चांगलं वाटलं का? चांगलं वाटतं. मग आता औषध वापरायला चालू करणार का? आम्ही इथून ऊस कुठून गेला आता, माझा ऊस 1 महिना कुठून गेला. आता इथून रामायगुडी कुठे वापरणार. नक्की. बघा, मग ह्यांनी मंगळवेढा तालुक्यातनं ही कार्यक्रम बघायला ऐकायला आलेले आहे. त्याबद्दल आपण त्याचा काय करूया सत्काराने. तुमचं नाव काय? संचय वाळ, गाव? कुठलं पीक आहे तुमच्याकडे? 2 वर्षापासून. किती वर्षापासून वापरता तुम्ही? 2 वर्ष. किती झाड आहेत तुमची? 440. मग ह्या 2 वर्षामध्ये रामाडे कंपनीची कोणते खतं वापरले तुम्ही? 22 ओके. मग त्याचा काय काय अनुभव आला तुम्हाला? चांगला म्हणजे कसा अनुभव आला तुम्हाला? झाड चांगलं झालं, झाडात स्टोरेज वाढलं, साईज वाढली, मुळी वाढली, तेलकट काय कसलंच नाही. मग तेलकटसाठी तुम्ही निमकरंज वापरले, त्याचा तुम्हाला काय अनुभव आलाय? नक्की. निमकरंज तुम्ही किती दिवसाला फवारले? 2 स्प्रे मारले तरी कंट्रोलमध्ये. मग हे जर रामाडे 2 वर्षापासून वापरलं नसतं तर बाग सक्सेस झाली असते का? नक्की. खरं खोटं आहे? मग ह्या आलेल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल? ह्यांनी वापरावं का न वापरावं? नक्की. आमच्या विश्वास ठेवा का? तुम्ही वापरले? कुठल्या पिकाला वापरले? किती झाड आहे तुमची? 1000. काय काय रिझल्ट आला? उजव्याला आणि तेलकटला. काय काय वापरलं कुजवेला तेलकटला? उजव्याला हे ड्रिप बंद सोडलेलं आहे आणि फवारणी निमकरंज वापरले का? एकदा वापरलं. बरं, मग काय काय बदल काय जाणार तुमच्या बागेत?
कुजवा जादा होता, कुजवा कमी आला, कमी आलेला आहे. मग हे वापरलं असतं तर कुजवा काय झाला असता? वाढला कुजवा म्हणजे हे वापरलं नसतं तर अजून पुढं वाढला असता. मग आता हे जे शेतकरी बांधव बसलेत ह्यांना तुम्ही काय सांगू शकाल? वापरावं चांगलं. नक्की काय अडचण? जैविक असल्यामुळे काय बरं, बाग तुमची ह्याच्या आधी किती वेळा फेल झाली आहे? त्याच्या आधी 2 वेळा तर झाली. आहे. बरं बरं. मग आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू वापरणार का? वापर ओके. ते जास्त प्रकारे आणखीन लय उत्पादन वापरलेलं नाही. सगळी वापरलेली नाही. 4-2च वापरल्यात. तेवढं मग त्या सृष्टी आणि डाळिंब पेशल एवढं. मग ह्या सृष्टी डाळिंब स्पेशलचा काय रिझल्ट आला तुम्हाला? सृष्टी साईजला चांगला आहे. हां, किती ग्रामपर्यंत तुमची साईज गेली आहे? एक 450-500 ग्राम. 450-500 ग्रामपर्यंत साईज गेलेली आहे. किती भार आहे तुमचा म्हणले? एक 5 आहे. 5 आहे. हा. मग एक तिसरा का दुसरा बरं. आणि बायोसोमर डाळिंब स्पेशल वापरले का तुम्ही? वापरले. सेटिंगला काय फरक पडला तुम्हाला? चांगलं नक्की. मग वापरा बघ ना, वापरा यांनी वापरावं. नक्की. पावसात पूर्ण पावसात पूर्ण पावसात बघा. शेतकरी मित्रांनो, यावर्षी भारत चांगला कशात आहे? पावसात होता तिथं सक्सेस झालेला आहे. गेल्या वर्षी मी सृष्टी आणि रूट मॅजिक वगैरे सोडलेलं होतं. रंगारी पण शेवटच्या ह्याच्यामध्ये वापरलेलं होतं. हां हां रंगारीत मी एकच स्प्रे घेतला होता. हां हां हां. तर असा कलर आला की इथं काही म्हणजे ह्याला व्यापाऱ्याला जागेवर माल दिलेला नव्हता. बरं बरं. हां मी मार्केटला घालतो का नाही आठपाडी. बरं बरं. हां. तर साईज बघून तिथे आसपासची शेतकरी म्हणाले तुम्ही ह्यासाठी काय वापर काय वापरलंय? बरं बरं. तर तिथं मी त्यांना सांगितलं बाबा आम्हाला आहे. तर तिथे पण बरेच शेतकरी असता आहेत पण ती माळसर वगैरे तिथं. बरं बरं. हां. तर हा रिझल्ट 1 नंबर आहे. आणि आता ह्या वर्षी मला आलेला एक रिझल्ट असा आहे की गेल्या वर्षी मी सृष्टीचं जे वापरलं आता बाग माझी मी छाटवून आता जानेवारीमध्ये जाणार. बरं बरं. हां. त्याला कळी कुठं अशी कळी निघाली आहे. बरं. हां हां. माझ्याकडे 7-8 वर्ष बाग आहे पण अशी कधीच कळी निघाली अशी ठोस बाग कळी की तोडून मला वैताग आलाय. लाल भडक एकदम स्टँडर्ड कळी का नाही मला वाटायला आता कळी अशी निघालेल्या मी धरल्यावर कशी निघेल. बरोबर का नाही? म्हणजे रिझल्ट 1 नंबर आहे. 1 नंबर रिझल्ट. येस. म्हणजे बायोसृष्टीचा 1 नंबर रिझल्ट. म्हणून आमचा एक डायलॉग आता नवीन आम्ही तयार. हां. मी आता फोटो काढले नाही हां हां. तर अशी कळी कधी निघाल नाही. येस. पाणी तोडून आता 1.5 महिना झाला. पाणी तोडून 1.5 महिना झालेला आहे. म्हणजे रिझल्ट 1 नंबर रिझल्ट. ओके. मला वाटतं स्टँडर्ड आता की पुढच्या वर्षी झाल्यानंतर 500 का 700 ग्रॅम होईल काय? होणार 100% होणार का? आताची मागच्या बाराला मातीव काम केलेलं आहे. आता मातीव काम केली डायरेक्ट. आणि सृष्टीचं जे कॅन आहे प्रत्येक 8 दिवसाला मी सोडतो. किती झाडाला? माझा एक 600चा प्लॉट आहे, एक 700चा प्लॉट आहे. ओके. आणि आता नवीन नाव 350 प्लॉट. 350 मध्ये म्हणजे 1,500चा शेतकरी आहे. पूर्ण टोटल मी सांगितले माझ्यासाठी म्हणलं तुम्ही अवेलेबल ठेवा म्हणजे. हां. ऐका, तुमची टोटल झाडं किती? आता 1650 झाड आहेत. बघा ऐका, यांची सरांची किती झाडं आहेत? 1650 झाडं आहेत. मला लक्ष द्या, रावडे कंपनीच्या प्रतिनिधींना विनंती करायची की 1650 झाडाचं चांगला जर रेट मिळाला तर कमीत कमी 50 लाख रुपये करायचं आहेत आणि पेपरला नाव आणायचं. आणि गेल्या वर्षी आता माझं कसं होतं पूर्वी रासायनिक वापरत होतो. 2-3 वर्ष माझी अशी गेली की ती तेलानेच गेली. रासायनिक वापरल्यामुळे 2.5 लाख रुपये मी खर्च करतो 1300 झाडाला. 2.5 लाख रुपये. 10,000 नंतर 15,000 व्हायचे कारण टोटल झाड आहे का केलेलं टोटल. मग आता यावेळेस तुम्ही त्या 3 वर्षात मी वापरायला लावले. गेल्या 2 वर्षापाठी मग 8 टन निघाला. गेल्या वर्षी 11 टन निघाला. या वर्षी 16 टन माल. बघा 8 टन, 11 टन आणि 16 टन म्हणजे रामडे कंपनीची खतं वापरल्यामुळे ॲव्हरेज वाढत चाललेलं आहे. त्यामुळे या 3 वर्षात मला म्हणजे उत्पादन यायला लागले. पाठीमागची 3 वर्ष माझी अशीच गेली. मग मला सांगा, खरं सांगा, रामायगड कंपनी, रामडे कंपनीची उत्पादन, रामडे कंपनीचे प्रतिनिधी खरंच विश्वासाने शेतकऱ्यावर काम करतात का? विश्वासानंच काम करतात. 100% विश्वासानं काम करतात आणि ते रिझल्ट दाखवते. त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नका. तुम्ही वापरा आणि 8 दिवसानं आपल्याला झाड बोलतंय. तिची THG पत्तीची एवढी होती आहे का तुम्हाला म्हणा हे बोट पण अशी रुंदी होते का लांब एवढी होती. त्याला मला वाटतंय की झाडाचं स्टोरेज बघून रोग पळून जाईल काय रोग जवळ पण येणार. हां बरोबर का नाही? येणार नाही. तेल्या हा अजिबात येणार. येस. कारण मी वापरायला लागलं गेल्या 2 महिने अगोदर वापरलं होतं. सेटिंगच्या नंतर वापरलं. बरं. हां. तेल्या आलाच नाही. पहिलं सुरुवातीला कुठे 1-2 होतं नाही ते जागेवर थांबतात. मी काय केलं नाही. फक्त निमकरण आणि सृष्टी सोडतो. येस. एवढंच वापर. रिझल्ट 1 नंबर आहे. बघा सांगणार काही सर उठून कशाला आले? बरं पहिली गोष्ट सर तुम्हाला बोलायला कंपनीने किती पैसे दिले? काय नाही काम सोडून आले. पोलीस पाटील आहे. बघा पोलीस पाटील आहे. लक्षात का? म्हणजे का मला काय म्हणायला माहिती आहे का सर,
की खरंच तुम्ही आमच्यावरती काय ठेवा विश्वास. प्रतिनिधीला टायमिंगला प्लॉटवरती बोलवा, टायमिंगला पाणी द्या, टायमिंगला खतं सोडा आणि पैसे करा. पैसे कशा होणार? जरी असली तर आम्ही येऊन देतोय. एक बॉटल असलं तरी आमचा माणूस तुमच्या प्लॉटवरती येणार म्हणजे येणार.